आता हे बिल्डर प्लस ह्याच कांद्याला चालवलंय ना. अगोदर आता कांद्याचा हा पीळ कमी झाला ना, स्टॉप होणार आहे. कारण लय हे झालेलं पीळ जे झालाय तो एक अर्धा तसाच राहील, पण बाकीच्याला कव्हरअप करेल, म्हणजे बाकीच्याला ठीक होईल, बाकीचा पीळ नाही पडणार. ओके. त्याच्यानंतर कांदा चांगली साईज पूर्ण जवळजवळ 70% कांदा तुम्हाला लिंबासारखा दिसला की हे बिल्डर प्लस सोडायचं. बिल्डर प्लस कसं सोडतात? कॉक सिस्टम आहे. 200 लिटरच्या बॅलरला कॉक वगैरे लावलेला आहे. त्यात 200 लिटर पाण्यात हे बिल्डर प्लस सोडायचं. 1 एकराला समान जाऊन द्यायचं. ओके. चौथ्याच दिवशी त्याचे रिझल्ट दिसते. तर बिल्डर प्लस सोडायचं आणि हे फर्टिस्टार ह्याची फवारणी करायची. ह्याची फवारणी फर्टिस्टार एकच नंबर रिझल्ट आहेत त्याचे. ते तुमचं जे खतं टाकलेत ते खतं जमिनीत बऱ्याच प्रमाणात पडून राहिलेले असतात. हे पोटॅश आणि फॉस्फरस आपटेक करायचं काम करतं. म्हणजे तुमची एक गुणी जर टाकली तर 40% घेतंय पीक, बाकी सगळं खत तसंच असतं, ते आपटेक करतं. पण फर्टिस्टार फवारल्यानंतर पाणी द्यायचं. ओके. रिझल्ट नंबर 1 आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी येऊन सांगितलंय. हा, तुम्ही फोन करून नाही, व्हिडिओ काढून मला त्या प्लॉट मध्ये दोघं बी उभं राहून व्हिडिओ काढून टाकायचा की मॅडम चांगला झालाय. ओके.